झाड आणि माशी. एक गाव होतं. त्या गावाच्या आजूबाजूला फळाफुलांची, वनौषधींची खूप झाडं होती. त्या गावातील गावकऱ्यांना ती झाडं अतिशय उपयोगी पडत होती. त्यातच एक पेरूचं झाड होतं आणि त्याचे पेरू अत्यंत चविष्ट असल्यामुळे सगळ्यांनाच ते खूप आवडायचे. गावातली माणसं कायमच तिथून जाता येता त्या झाडाचे पेरू आवर्जून खायची. लहान मुलं तर कायमच तिथून जाताना त्या झाडाचे पेरू खाण्यासाठी हट्ट करायची. हे सगळं बघून त्या पेरूच्या झाडाला खूप आनंद व्हायचा. ते झाड कायमच म्हणायचं, माझ्या पेरून इतके गोड पेरू कुठेही मिळत नसतील. आणि याच गोष्टीचा त्याला खूप अभिमान होता. एकदा त्या गावचे सरपंच राजाच्या भेटीसाठी निघाले होते. त्यांनी राजाला देण्यासाठी ज्या काही भेटवस्तू घेतल्या होत्या त्यात या झाडाचे पेरूसुद्धा होते. आणि काही दिवसातच या झाडाला समजलं की त्याचे पेरू राजाला भेट म्हणून दिले गेले आहेत. आणि एवढंच नाही तर ते पेरू लहानग्या राजपुत्राला एवढे आवडले की आता त्या राजपुत्राने केवळ हेच पेरू खायचा हट्ट धरलेला आहे. आणि त्यामुळे आता ते झाड सर्वांसाठी खुलं राहिलेलं नाही. सरपंचांनी तातडीने त्या झाडाभोवती कुंपण घालून घेतलं आणि गावकऱ्यांना सूचना दिली गेली की या झाडाचे पेरू केवळ राजाला पाठवले जातील, त्यामुळे इतरांनी हे पेरू तोडू नयेत. हे सगळं ऐकून तर त्या झाडाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता तिथून जाताना जेव्हा गावकरी त्या फळांची आठवण काढायचे किंवा एखादं पडलेलं फळ मिळत आहे का हे बघायचे, तेव्हा त्या झाडाला खूप हसायला यायचं. एकदा त्या झाडाला कुठून तरी बारीकसा आवाज आला. त्याने निरखून बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की एक लहानशी माशी त्याच्या एका गोड फळावर बसून त्या फळातला रस चोखत होती. हे त्या झाडाला मुळीच आवडलं नाही. ते रागातच म्हणालं, ए हट, माशी कुठली, ही फळं राजपुत्रासाठी आहेत, तुझ्यासारख्या माशीसाठी नाहीत, दुसरीकडे जा. त्यावर माशी म्हणाली, गर्वाने किती फुगला आहेस रे, ही फळं काय फक्त तुझी एकट्याची आहेत का? माझी पण आहेत, मी खाणार. हे ऐकून तर ते झाड रागाने वेडपिसं झालं. ते मोठ्याने ओरडलं, तुझी फळं, ती कशी काय? यावर माशी म्हणाली, तू ज्या मातीत उभा आहेस ना, ती मातीच तुला आधार देते, अन्न पाणी पुरवते, खनिज देते, सूर्यप्रकाशातून तुला ऊर्जा मिळते, हवेतून प्राणवायू आणि ढगांमधून पाऊस मिळतो, मग ही फळं फक्त तुझी एकट्याचीच कशी काय? झाड चिडून म्हणालं, माहिती आहे, मला पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण या सगळ्यात तुझं योगदान काय आहे? माशी समजावत म्हणाली, माझ्यासारख्या हजारो कीटकांमुळेच तर परागीभवन अर्थात पॉलिनेशन होत असतं आणि तेव्हाच तर फळांची निर्मिती होते. आम्ही कीटक जर नसू ना तर ना धान्य उगवेल ना फळं लगडतील. मग सांग, मी का नाही फळ खाऊ शकत? हे सगळं ऐकून ते झाड एकदम गप्प बसलं. त्याने या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता. माशी पुढे सांगू लागली, तुझी पात्रता वाढल्यामुळे आज तुला राजाची सेवा करायची संधी मिळत आहे आणि हे चांगलंच आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की स्वतःची पात्रता वाढल्यामुळे तू इतरांना कमी लेखावंस. कारण आपण आज जिथे आहोत तिथपर्यंत येण्यासाठी आजपर्यंत कित्येक जणांचे हातभार लागलेले आहेत हे आपल्यालाच माहीत नसतं. आणि म्हणूनच आपल्याला कायम कृतज्ञ राहता आलं पाहिजे.